नमस्कार मंडळी, आपण चाललो आहोत मामांना भेटायला. काय बेटा तो सांगतोय असं ठेव का, कसं ठेवायचं, कॅमेरा कसा पकडायचं सांग बरं, आपल्या दर्शकांना सांग बरं. कॅमेरा असं पकडतो कॅमेरा, हो म्हणा. असं असं शूटिंग करायची. ओके ओके, थँक्यू. तर वियान सांगतोय कॅमेरा कसा पकडायचा, तर आपण तसंच पकडूया आता कॅमेरा. ओके. वेलकम टू रॉयल स्वाती योगेश ब्लॉग. हे काय बेटा, हे काय हे काय आहे? न्यू फ्रेंड. पांकी. हा मंकी. मंकी फंकी नाहीये, फंकी आहे का? बरं बरं, ठीक आहे. मंकी. तर आपण आता मामांकडे जाऊन काय काय खायचं तिथं? जुजू करायची ना, आपल्याला जेवण करायचं ना मामाकडे गेल्यावर. काय आता काय खायचं? आपण लेट झालोय ना, आता लवकर जायचं आपल्याला मामांकडे. मामा वाट बघताय काय आपली. खायचं? दादू हिचं नाव काय होय? निशा नाव आहे ना तिचं? काय आहे? अच्छा, सिया आहे. शिया नाव आहे. सिया याचं नाव काय मला सांग. तिकडे बघ काय आहे? हॅपी. हे ढग काय भारी दिसतंय बघा नाही बा. पावसाचं वातावरण झालेलं आहे, पावसाचं वातावरण झालंय ना, पण ऊन पण पडलंय. ही आता झाली बरं का योगेश शाळा. काय? हे बघा राजुरी रोडला नवीन. ही राजुरी रोडची शाळा आहे का? हो ही नवीन झाली का? हो, न्यू इंग्लिश स्कूल. इंग्लिश मीडियम स्कूल आहे का? अरे वा. आम्ही जेव्हा पहिले यायचो ना इकडे शाळेमध्ये, तेव्हा इकडे काहीच नव्हतं. बघा ना आता किती डेव्हलप झालंय. हा, हे बघ या स्कूल मध्ये जायचं ना तुला बाळा. हे बघ तुला गुरुकुल शाळेत आहे. जायचं बेटा? हे बघ गुरुकुल काय आहे? संपदा स्कूल. गुरुकुल संपदा स्कूल. असे गावाकडे आले ना, असे फार्म हाऊस बघायला मिळत आहे. बघा किती भारी बनवलंय. मस्त बसली Best एकदम. निवांत. जेवण जेवण करून खुर्ची इकडे टाकून आणि tension इकडे आहे. सगळा ऊसच ऊस आहे आपल्या भागामध्ये. हे बघा ऊस आणि इकडे कापूस. पाऊस जास्त होतो ना, सोयाबीन. त्याच्यामुळे इकडे सगळं ऊस, कापूस, सोयाबीन हेच भारी लावतात. दिसतंय बा. दादू काय म्हणतोय बघा ना. काय म्हणतो बेटा? शाळेत जायचं? आयुष पण गेलाय म्हणून मला पण शाळेत जायचंय. आयुष दादा मोठा झाला, तू अजून लहान आहे. हा, मग थोडा मोठा झाला का मग जायचं. हा, सिया आता पाठीमागून म्हणते मला पण जायचंय. तुला पण जायचं बेटा? अयो, दोघं सगळी गँग सोबतच पाठवून देऊ शाळेत. 2-2 वर्षापासून ऍडमिशन स्टार्ट. इकडे 2 वर्ष आणि तिकडे 3 वर्ष. थोडा मोठा झाला का मग जायचं. ओके. हा, गुड बॉय. ओके ओके ओके. ओके ओके. पांकीला झोपी लावा आता. गार्डन. तर मंडळी तुम्ही बघू शकता, पाटाच्या कडेला सगळी वस्ती बसलेली इथं. पाणी बघू शकता, पाटाला पाणी पण सोडलेलं आहे. पाटाच्या साईडने सगळे हे आपलं आंब्याची. भंडारदारा धरणचं पाणी येत असतं. हा. भंडारदाराच आहे ना वाटतं. बिचारे गावाकडचे लोक लगेच बघताय अशा उत्सुकतेने व्हिडिओ काढताय म्हणून. सगळे लोक आपल्याकडे बघायला लागले होते म्हणून आपण लगेच साईडला झालो. हे उंबराचं झाड आहे ना मम्मी? नाही, पारू वडाचं आहे. किती भारी दिसत एवढी गार सावली. हे बघा पाटाच्या कडेला बघा हे सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे. थांबा, दुपारी मस्त एक मिनिट पाट्याला थांबा येऊन इथं. बसतात नाही का सगळे. वाव, किती छान ना, मस्त. हे बघा हे आपण पाटाच्या शेजारी आलेलो आहे. पाटाच्या कडेला हे बघा किती छान, गावाच्या कडेला असा सुंदर असा पाट वाहतोय. आणि इकडे शेजारीच असं बाप्पांचं मंदिर आहे. आपण तिथे पण एक दर्शन घेऊया जाता जाता, कारण कधीच येणं होत नाही. आज थांबलोय तर मस्तपैकी असं दर्शन घेऊन जाऊया. हे बघा बाप्पांचं मंदिर दिसतंय. हा दिसतंय. आता मी मस्तपैकी दर्शन वगैरे घेते. हे बघा किती छान अशी मूर्ती बसवलेली इथे मस्त पाटाच्या कडेला. खूप छान अशी गार सावली पडलेली आहे. बघा तुम्ही साईडने व्ह्यू बघू शकता. इकडे सगळी कापसाची शेती बनवलेली आहे. इकडे सीताफळ, लिंबाचे झाडं, किती छान वाटते बघा. आणि आम्ही साईडला थांबलो आहे. हे बघा हे इकडे मी थोडंसं जस्ट उतरून दाखवलं तुम्हाला की गावाकडचं वातावरण कसं असतं. चला आता आपण जा मी इथे थांबून घेईल, काही टेन्शन नाही. मस्त सावली आहे. जायचं म्हणतो. ओके 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 चलो. हे बघा परत एकदा तुम्हाला दाखवते जाता जाता.
दिसतंय ना भारी. काय म्हणत होते? म्हटलं लवकर चला, मामा वाट बघताय आणि मला पण भूक लागली राव. बर तू बघ असं काय करता? बंगला किती भारी. बंगला किती भारी ना. गावाकडे असे बंगले इथं रिच गाव आहे एकदम. चलो सिटी मध्ये बघायला मिळणार नाही तुम्हाला. चला तर फ्रेंड्स, आता आपण आहे ना घरी जाणार होतो मामांच्या घरी, पण मामांच्या घरी जाताना ना इथे मामांच्या गावाच्या बाहेरच एक श्री स्वामी समर्थांचं एक खूप असं छान मंदिर आहे. आपण तिथे दर्शन घेऊया आणि मग घरी जाऊया. आणि या मंदिरामध्ये ना मी लहानपणापासून यायचं बरं का. म्हणजे मी स्वामी ना- समर्थांचं केंद्र आहे का इथं? हो, स्वामी समर्थांचं केंद्र आहे. आणि पाठ वाचायला स्वामी चरित्र, दुर्गा सप्तशी, गुरुचरित्र हे सगळे पाठ वाचायला आम्ही या मंदिरात यायचो. अरे वा. त्याच्यामुळे ना आम्ही किती वर्षानंतर येते माहिती का. मेन म्हणजे मला तरी असत, मी कितवीला होते तेव्हा, 10वीला होते. अरे वा. किती वर्ष झाले असेल तरी आता आता 20 वर्ष झाले. 20 वर्षानंतर या मंदिरात येते. म्हणजे वाव, स्वामी समर्थांनी आज बोलवलं आपल्याला. हो ना. आपल्याला ऑन द वे मंदिरात यायला पण भेटलं. पहा गावाकडचं मंदिर किती सुंदर बनवलंय. मंदिरात आपण आवाज शांत काय आहे इथे, ते सगळं शांत आहे, कोणाला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून हळू बोलते मी. हळूहळू राहते. गप्पा करायचे बरं का इथे. कुठे आलो दादू? मामाचं घर आलं असं म्हणायचं, मम्माचं घर नाही. मामाच्या घर आलं. गेल्या मामी आता जाऊ दे. फायनली आपण आता पोहोचलेलो आहोत मामाच्या मळ्यात. राहू द्या ना. आपण आता गाडी इथं पार्किंग करून घेऊया. नाही इथं मध्ये लावून देतो ना. हा ते लावून सेफ आहे. ओके. हे बघा इकडे मामी लपा लपा आल्या मामी तुम्ही व्हिडिओ मध्ये. तो काय म्हणतोय दादू, मामाच्या घर आलं, मामाच्या घर आलं. इकडनं आल्यात मावशी. मावशी हाय. थांबा उतरू द्या. पप्पी दे मला. ती दे दादू. आयुष घे. कुठे आला बेटा तू? तू हॅपी कुठे आला? कुठे आला तू? कोणाला भेटायला आला? कुठे आला तू? मामाच्या मळ्यात आलो ना. मामाच्या मळ्यात. मामाच्या मळ्यात आलो तू? चल दासिया. चल. चलो चलो. मला भीती नाही वाटत. ठीक आहे, पाळलेलं आहे ते. ए जाय भाऊ आता तिकडं. इथं घे अशी नवर. हा, चल ना, घे ना. चलो. हो बहिणीला लई दिवसातून आजीला भेटताना ते मॅडम, मामी, मावशी. मामी कशा आहे? बरी. तुम्ही? मावशी. चलो आता. ट्रॅक्टरवर सगळे कपडे वाळत घातले. मिनी माऊ. मिनी माऊ आहे दादू. काय बेटा? मिनी माऊ आहे. दादू इकडे या ना भाऊ दे. इकडे बघ. नाही हात धुताय? हा ना, आता जेवणासाठी बसणार आहोत आपण. 3:30 वाजलेले आहेत. आपल्याला खूप वेळ झालेला आहे जेवण करण्यासाठी. आपण एवढं फिरत फिरत आलो आपले सगळे काम करून. हो ना. त्याच्यामुळे भारी वाटतंय ना. पण इकडं खरंच मस्त आहे वातावरण झालेलं. सिया काय करते? येत तर दोघांना नाही, पण अशी दाखवते का लय आम्ही 2-3 किलोमीटर चालून आलोय है ना. अय्य सियाच्या मागे बसतोय हॅपी. ये दादू बसून दाखव कशी बसतो. दादू हाय कर बाळा. बाय. तू पण येते. चलो जेवतो आता आम्ही. जेवायचं नाही का तुम्हाला? चला जेवायला बाळा.
योगेश आता जेवायला बसले. हो दादू जेवण करा ना. दादू जेवण करायला. बर हो दादू. तू काय खेळतो बेटा? काय ते? आंबा. आंबा आहे. बैल आहे. काय आहे सिया? बैल आहे. अच्छा, तुम्ही बैल खेळताय मग? बैल पोळा. आता आपलं मस्तपैकी जेवण झालेलं आहे आणि आता आपलं मामांच्या शेतीची थोडीशी माहिती देऊया. इथं कुठले झाड आहे वगैरे मस्त फेरपटका मारायला. चलो, इथे आहे हे लिंबाचं झाड, हे आहे जांभळीचं झाड. या जांभळीच्या झाडाखाली इकडे थंड अशी पाण्याची टाकी आहे. हे बघा, इथे. मस्त गार पाणी, थोडंसं पिऊन पण बघते. आणि इकडे सगळी आपली ही सोयाबीनची शेती आहे. सोयाबीनच्या शेती समोरच इकडे आपली बाबांच्या काळातली जुनी अशी मस्तपैकी विहीर आहे, गोल आकाराची. त्याच्यामध्ये मासे, कासव सगळं आहे. ते बिचारे बी आता झोपलेले असतील बघा, तिथे दिसत आहेत छोटे छोटे मासे बघा, दिसत आहे ना? झूम करून दाखवा. आले आपले विहान पाटील पण आले आपल्याला शोधत आले आमचे विहान पाटील. काय दादू हे? हम त्याला पण दाखवते ना, त्याला पण माहिती पाहिजे. काय बाळा? पाणी. अरे हे काय केलं दादू? ते हात काय केले? काय खेळत होता बाळा? बरं, ठीक आहे. इथे ना आता मी एकदम आमच्या लहानपणीच्या काळातलं झाड दाखवणार आहे. ते म्हणजे मेहंदीचं. तुम्हाला माहिती होतं का हो? नाही, त्याला लहानपणीचं म्हणजे नेमकं करायचं काय तिथं? आम्ही काय करायचो माहिती का? ही जी मेहंदीचे जे पत्ते आहेत ना, ते असे पाट्यावरती वाटायचो, ते हाताला लावायचो किंवा केसाला लावायचो. सगळे म्हणजे आम्ही मावशीच्या मुली सगळे एकत्र झालो का. अच्छा, अरे वा, बेस्ट. आणि म्हणजे नॅचरल मेहंदी. ह्याच पत्त्यांपासून मेहंदी तयार होते केली जाते, पण तिला वेगवेगळे नाव दिले जातात. निशा, नुपूर, हिना, पण एकच झाड असतं. असे. आणि त्या साईडनी पण आपलं आंब्याचे झाड, विलायती चिंच, आणि इकडे सगळी गिन्नी आहे, गिन्नी गवत. आणि तुम्हाला माहिती का बघा, हे जे जास्वंदीचं झाड आहे ना, हे पण बाबांच्या काळातले बरं का. म्हणजे विचार करा, त्यात एवढ्या जुन्या काळात आता 50 वर्ष झाले असतील ते, अजून त्याला फुले, आणि त्याची पानं पण गळून गेले ना तरी पण त्याला फुले येत असतात. अरे वा, असं बेस्ट. एवढं भारी. काय नारळ तोडले इथून? ते तोडलं नाही, ते जेव्हा आपलं मागच्या पावसाळ्यात आहे ना, हवेमध्ये गेले, पडलं का ते खाली? अरे वा, म्हणजे लास्ट टाइमच आपल्याला फक्त नारळ प्यायला भेटलं. आणि हे बघा इकडे भेंडी, गवार, ते सगळं होतं, पण आपल्याला यायला लेट झाला म्हणून ते तोडलं त्यांनी सगळं. त्यांचा मोसम गेला आता. बरोबर. इकडे इथं गवार होती, आपण आपल्या हाताने मिरची लावली होती लास्ट टाइम, आठवते का? हा, तीच मिरची, परत भेंडी, गवार, ते सगळं होतं. पण आपण, तुम्ही तिकडे होते ना ऑस्ट्रेलिया. बरोबर. ते बघा थोडं दिसतंय बा, दाखव. भेंडी सुकली ती. सुकली आहे, पण काही आहे पाय, किती मोठ्या झाल्या त्या भेंडी. ती अशी हे झाली, बियाण्यासाठी तयार झाली एकदम निब्बार. आता मस्त पैकी अशी संध्याकाळ झालेली आहे बघा. तुम्ही ना इकडचं वातावरण बघू शकता, सनसेट वगैरे. हे बघा काही जबरदस्त सनसेट दिसतंय बघ, बघितला? संध्याकाळचे 6:30 वाजले. तसं बीचवर दिसतोय तसाच इकडे मस्त पैकी अशा गावाकडच्या वातावरणामध्ये असा सनसेट आपल्याला बघायला भेटतोय. किती भारी ना. आणि ना योगेश इकडे गेलेले आहेत, आपण तिकडे जाऊन बघू की ते काय करतायत. ओके, चलो. वो भी सनसेट के साथ. किती भारी दिसतंय यार, खूप छान दिसतंय खरंच. असं वाटतंय ना तिकडेच बघत बसावं. आम्ही मस्त जेवण वगैरे झाल्यानंतर आराम केला, नंतर उठलो, चाय वगैरे झाला, आणि आता इकडे मस्त सनसेट वगैरे बघायला आलो. काय करताय यार, इकडे जा ना, बघायचंय. हे बघा इकडे आपण काय करतायत, माझ्या मागे बघू शकता. हे बघा काय करताय हो. अरे खोपा घ्यायला आलो तो. काय खोपा म्हणजे आपला चिमणीचा खोपा, चिमणीचं घरटं. क्या बात आहे, क्या बात आहे. ते मस्त ते घराच्या वर असं लावायला. तिथं बघू शकता तुम्ही किती खोपे आहेत. हे बघा, आणि ते वरपर्यंत काही ना पिल्ल पण येत नाही का, त्याच्यामुळे ज्याच्यात काही नाही आपण तोच खोपा घेतलाय. बघू शकता ते बाकीच्या याच्यात ना पिल्ल वगैरे पण आहे. आणि आम्ही हा खोपा चाललोय घेऊन नाशिकला. मस्त तिथे आमच्या घराजवळ चिमण्या वगैरे येत असतात. हे बघा तिथे किती. हे बघा
लय गोडे रे. बैल दे, बैल असा गाड्यात दे. देखो चल बाई. दे त्याच्याकडे दे. दादू त्याच्याकडे दे.